10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्याच्यातलं प्रॅक्टिस सेट 1.4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर क्वेश्चन त्याच्यात एकच आहे, क्वेश्चन नंबर 1, आणि त्याच्यामध्ये एकूण 4 एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन 1, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण सॉल्व करायचे. तर 2/x - 3/y इज इक्वल टू 15 हे फर्स्ट इक्वेशन आहे. आणि सेकंड 8/x + 5/y इज इक्वल टू 77. तर याच्यामध्ये हे इक्वेशन्स राईट डाऊन करत असताना फक्त याच्यात जो नंबर आहे न्यूमरेटर मध्ये तो जरा बाजूला लिहूया. 2x 2 सेपरेट केला तर वरती न्यूमरेटर मध्ये काही नाही म्हणजे किती घ्यायचं 1, म्हणजे 2 × 1 2. फक्त 2 सेपरेट केला एवढंच केलं आपण. तसंच 3 सेपरेट केला 1/y इज इक्वल टू 15. आणि मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये इकडं 8 सेपरेट केला 1/x + 5 सेपरेट लिहून 1/y इज इक्वल टू 77. फक्त न्यूमरेटर जे नंबर आहेत ते आपण फक्त सेपरेट केले. पुट 1/x इज इक्वल टू, आता x आणि y सोडून दुसरा कुठलाही व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता, a, b, m, n कुठलाही. सो आपण a आणि b घेऊया. 1/x इज इक्वल टू a अँड 1/y इज इक्वल टू b. सो याच्यामध्ये बघा 2 × व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1/x? a -3. 1/y ची व्हॅल्यू b इज इक्वल टू 15. त्याला इक्वेशन 1 देऊया. आणि परत 8 1/x, सो 8 1/x ची व्हॅल्यू a आणि +5 1/y ची व्हॅल्यू b इज इक्वल टू 77. सो याला इक्वेशन 2 देऊया. तुम्हाला अगदी सायमल्टेनियस इक्वेशन इलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन नाही जमलं तर तुम्ही अगदी क्रेमर्स रूल सुद्धा वापरू शकता. इथे आपण काय करणार आहे, इलिमिनेशन मेथड वापरणार आहे, कोइफिशियंट सेम करून. त्यासाठी काय करायचं, इथं 2a आहे, सो याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 8 येईल आणि हा सुद्धा 8 आहे, तो सेम होऊन जातील. त्यासाठी काय करूया, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 4. सो जे फर्स्ट इक्वेशन आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करूया, 4 ने, म्हणजे 4 मल्टिप्लाय 2a - 3b इक्वल टू 15. हे आलं. म्हणजे बघा फर्स्ट इक्वेशनला आपण कितीने, सगळ्या टर्मला कितीने मल्टिप्लाय केलं, 4 ने. म्हणजे प्रत्येक टर्मला करूया 4 × 2 8a, मध्ये 4 × 2 8a आला. त्याच्यानंतर 4 × 3 केला, नेक्स्ट नंबर कुठला आहे 3, याला मल्टिप्लाय केलं. इथे मायनस साइन आहे, 4 3 12b. आणि परत 4 × 15, 4 × 15 किती येणार आहे, 60. सो याला इक्वेशन नंबर 3 देऊया. आता इक्वेशन 3 दिल्यानंतर इक्वेशन 2 मध्ये बघा इथेही 8 आहे आणि इथं सुद्धा 8 आहे. हा प्लस आहे आणि हा सुद्धा काय आहे, प्लस. म्हणजे दोघांचे साइन सेम आहेत. आणि हे जर एकमेकाला कॅन्सल करायचे असतील तर इक्वेशन 2 आणि हे 3 एकमेकातून काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे, मायनस करायचे. म्हणजे इक्वेशन 2 पहिल्यांदा लिहूया, त्याच्यातून काय मायनस करायचं, इक्वेशन 3. नेक्स्ट स्टेप काय करायची, इक्वेशन 2 - इक्वेशन 3. तर त्यासाठी इक्वेशन 2 आधी राईट डाऊन करूया. 8a + 5b इक्वल टू 77. आणि थर्ड इक्वेशन आहे 8a - 12b इक्वल टू 60. तर हे एकमेकातून मायनस केले. मायनस केले की काय होते, खाली जे इक्वेशन आहे त्याचे साईन बदलतात. त्याचं ऑलरेडी काही नाही म्हणजे प्लस आहे, ते बदलून काय होणार, मायनस. हे मायनसचं बदलून काय होणार, प्लस. परत हा काही नाही म्हणजे प्लस आहे, तो बदलून मायनस. मग 8 - 8 म्हणजे 0 येणार, एकमेकाला काय होणार, कॅन्सल. आता +5 आणि याचं साईन काय बदललेलं आहे, तर प्लस झालं. +5 आणि 12 +12. 5 + 12 किती येणार, 17b इज इक्वल टू 77. बदललेलं साईन काय आहे, -60 म्हणजे किती येणार, 70. 77 - 60 म्हणजे किती येणार, 17. सो 17b म्हणजे काय, 17 × b. तो मल्टिप्लायचा काय होईल, डिवाइड. सो b इज इक्वल टू 17/17. 17 1 × 17. सो b इज इक्वल टू किती येणार, 1. 17 1 × 17. आता ही जी b ची व्हॅल्यू मिळाली तर ती आपण कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. तर ती आपण पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवूया. पुट, ओके, नेक्स्ट स्टेप, पुट b इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. ओके, पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवूया. तर पहिलं इक्वेशन काय आहे आपलं, तर याच्यामध्ये बघा 2a - 3b इक्वल टू 15. तर ते पहिल्यांदा लिहूया आपण. 2a - 3b इक्वल टू 15. सो 2a - 3b ची व्हॅल्यू किती आहे आता,
1 म्हणजे 3 मल्टिप्लाय बी ची व्हॅल्यू ठेवायची 1 इज इक्वल टू 15. नाव नेक्स्ट 2a 3 मल्टिप्लाय 1 म्हणजे किती येणार 3 1 जा 3 इक्वल टू 15. मग हा -3 इकडे येऊन काय होणार प्लस. सो 2a इज इक्वल टू 15 प्लस 3. सो व्हॉट इज 2a? 2a इक्वल टू किती येणार 18. मग 2a म्हणजे 2 मल्टिप्लाय a. सो मल्टिप्लाय 2 काय होणार इकडे येऊन डिवाइड म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली 18 डिवायडेड बाय 2. 18 ला कितीने डिवाइड करायचं 2 ने. मग 18 ला 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार 2 9 जा 18 म्हणजे 9 येणार. a ची व्हॅल्यू किती आली 9 म्हणजे b ची व्हॅल्यू 1 a ची व्हॅल्यू 9. परत एकदा लिहूया देअरफॉर a ची पहिला b ची मिळाले आधी a लिहूया a इक्वल टू 9. आता मी इकडे पुढे लिहिले तुम्ही एका खाली एक स्टेप लिहा आणि b ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली होती मागे सुरुवातीला 1. तर हे दोन्ही लिहिले आपण. बट आपल्याला ए आणि बी ने तर इक्वेशन कशामध्ये एक्स आणि वाय मध्ये तर ते फाइंड करायचे. बट आपण काय पुट केलं होतं बघा 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 9 आणि 1 अपॉन एक्स इज इक्वल टू ए पुट केलं होतं आपण. ओके आणि 1 अपॉन वाय ला काय पुट केलं होतं बी. 1 अपॉन एक्स ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे 9 आणि इकडे 1 अपॉन वाय बी ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1. बघा 1 अपॉन एक्स साठी काय पुट केलं होतं आपण ए पुट केलं होतं. मग ए ची व्हॅल्यू ठेवली 9. 1 अपॉन एक्स 9चा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे किती घ्यायचा 1 आणि मग एक्स फाइंड आउट करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे कसं करणार एक्स शोधायचा म्हणून पहिल्यांदा हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या एक्स मल्टिप्लाय 9 आणि इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय 1. तर एक्स इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय 1 किती येणार 1 आणि हा मल्टिप्लाय 9 इकडे येऊन काय होणार डिवाइड. मल्टिप्लायचा काय झाला डिवाइड म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आले 1 अपॉन 9. तसं इकडं याचाही डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे किती घ्यायचं 1. इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा y मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू इकडं सॉरी y मल्टिप्लाय 1 आणि हा वरचा 1 मल्टिप्लाय 1. y मल्टिप्लाय 1 किती येणार y 1 इंटू 1 1. बघा हे क्रॉस मल्टिप्लिकेशन y इंटू 1 आणि 1 इंटू 1 मध्ये इक्वल टू साइन आहे. तर y ची व्हॅल्यू किती आली 1 आली. देअरफॉर द सोल्युशन इज x इज इक्वल टू 1 अपॉन 9. ओके हे फर्स्ट वन झालं आपलं आणि y इक्वल टू 1 किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सोल्युशन कसं लिहू शकता एक्स वाय इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आले 1 अपॉन 9 आणि y ची व्हॅल्यू 1 असं सुद्धा लिहू शकता. तर हे पहिलं एक्झाम्पल आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर आपण सेकंड बघूया. नाव सेकंड एक्झाम्पल 10 upon x plus y plus 2 upon x minus y is equal to 4. And second 15 upon x plus y minus 5 upon x minus y equal to -2. तर हे इक्वेशन सॉल्व्ह करताना मगासारखंच आपण इक्वेशन लिहायचंय की याच्यामध्ये हा 10 सेपरेट आपण राईट डाऊन केला तर काय राहील वरती 10 1 जा 10 त्यातला 10 सेपरेट केला राहिलं किती 1 x प्लस y. तसंच इकडे 2 सेपरेट करायचा. सो इथे सुद्धा वरती 1 अपॉन एक्स मायनस y आणि मग इकडे 4च्या बाबतीत ॲज इट इज 4 राईट डाऊन करा. नाव सेकंड इकडचा पार्ट 15 सेपरेट केला तर 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 5 सेपरेट केला तर 1 अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू -2. सो असं लिहिल्यानंतर आपण व्हॅल्यू पुट करायचे. पुट 1 अपॉन एक्स प्लस वाय साठी व्हेरिएबल ए घेऊया आणि 1 अपॉन एक्स मायनस वाय हा जो आहे त्याच्यासाठी बी घेऊया. म्हणजे इक्वेशन्स कसे होतील बघा 1 अपॉन एक्स प्लस वाय साठी व्हॅल्यू काय आहे ई 10a प्लस 2 याच्यासाठी व्हॅल्यू काय पुट केली आपण बी इक्वल टू 4 हे आपलं फर्स्ट इक्वेशन येईल. आणि मग त्याच्यानंतर जे सेकंड इक्वेशन आहे इकडं 15 1 अपॉन एक्स प्लस वाय तर याच्यासाठी ए -5 याच्यासाठी काय होईल बी -5b इक्वल टू -2 हे इक्वेशन 2. आता याच्यामध्ये आपण कोइफिशियंट सेम करायचे. तर समजा 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 10 येईल आणि या 5 साठी इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 10 होईल. पण करताना पण सगळ्या इक्वेशनलाच करायचं आहे. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 5 अँड सेकंड बाय सो इक्वेशन 1 ला 5 ने मल्टिप्लाय करायचा आणि इक्वेशन 2 ला 2 या नंबरने मल्टिप्लाय करायचा. सो 5 मल्टिप्लाय फर्स्ट इक्वेशनला किती सांगितलंय 5 5 मल्टिप्लाय 10a प्लस 2b इक्वल टू 4. तर पहिल्यांदा हे करून घेऊया.
5 मल्टिप्लाय 10, तर 5 10 जा ते किती येणार आहेत 50A. परत 5 मल्टिप्लाय 2, तर 5 2 जा 10B इक्वल टू 5 मल्टिप्लाय 4, 5 4 जा 20. तो इक्वेशन 3 होईल. आणि त्याच्यानंतर इकडे 5 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय, कारण आता इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने, म्हणजे 2 मल्टिप्लाय 15A मायनस 5B इक्वल टू -2. तर या पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने. सो 2 मल्टिप्लाय 15 दॅट इज 30A, 2 मल्टिप्लाय 5 दॅट इज 10 आणि साइन मायनस 10B, आणि 2 मल्टिप्लाय शेवटचा -2, 2 2 जा 4 आणि साइन कुठला येणार मायनस, सो याला नंबर दिला 3. ओके, आता हे केल्यानंतर याच्यामध्ये प्लस 10B आणि मायनस 10B हे सेम झालेले आहेत. तर मग आपण काय करूया, या दोन्हींची ऍडिशन करूया. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. ओके, 3 प्लस 4. तर 3 मध्ये कोण आहे 50A प्लस 10B इक्वल टू 20, आणि 30A मायनस 10B इक्वल टू -4. सो या दोन्हींचे ऍडिशन करायचे. तर ऍडिशन केल्यानंतर 50 प्लस 30 किती येणार आहे 80A प्लस 10B मायनस 10B कॅन्सल होईल, आणि 20 मायनस 4, 20 मधून -4 केलं तर किती उरणार 16. सो व्हॉट इज ए? ए इज इक्वल टू, आता 80A म्हणजे 80 मल्टिप्लाय ए आहे. ओके, 80 मल्टिप्लाय ए आहे, तर तो मल्टिप्लायचा काय होणार डिवाइड, म्हणजे 16/80. आता 16चा टेबल जर आपण कन्सिडर केला, 16 1 जा 16 आणि 16 5 जा 80, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली 1/5. तर त्याच्यावरून बी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची. पुट कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट ए इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करूया. फर्स्ट इक्वेशन इज 10A प्लस 2B, 10A प्लस 2B इक्वल टू 4. त्यात ए ची व्हॅल्यू किती ठेवायची, तर 1/5. सो 10 इंटू ए ची व्हॅल्यू 1/5 प्लस 2B इक्वल टू 4. सो 5 1 जा 5, 5 2 जा 10. सो 2 इंटू 1 म्हणजे किती 2 प्लस 2B इक्वल टू 4. ओके, प्लस 2 इकडे येऊन काय होईल मायनस, तर 2B इज इक्वल टू 4, हा प्लस 2 याच्याकडे येऊन काय होईल -4 - 2. सो 2B इक्वल टू 2. तर 2B म्हणजे 2 मल्टिप्लाय B, तो काय होईल डिवाइड होईल. सो B इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2. सो 2 1 जा 2, कारण 2Bचं मिनिंग काय 2 मल्टिप्लाय B. मग मल्टिप्लायचं काय होणार इकडे येऊन डिवाइड. सो 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे B ची व्हॅल्यू किती आली 1. ओके, सो ए ची व्हॅल्यू मिळाली 1/5 आणि बी ची किती मिळाली 1. सो ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/5 आणि बी ची किती मिळाली 1. पण आपण सुरुवातीला काय पुट केलं होतं बघा, बट 1/x प्लस वाय ला आपण ए पुट केलं होतं, आणि 1/x मायनस वाय ला काय पुट केलं होतं बी. सो देअरफॉर 1/x प्लस वाय इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1/5, तसंच 1/x मायनस वाय याची व्हॅल्यू बी पुट केली होती. सो बी ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1. मग आता हे जर सोडवायचं असेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. सो 1 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 इंटू 5. ओके, सो 1 इंटू एक्स प्लस वाय म्हणजे कुठल्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं आहे तेच आन्सर येणार एक्स प्लस वाय, आणि 5 मल्टिप्लाय 1 5. ओके, सो याला इक्वेशन नंबर 4 देऊया आपण. सो पहिलं इक्वेशन काय आलं, म्हणजे फोर्थ इक्वेशन काय आलं आपलं एक्स प्लस वाय इक्वल टू 5. तसंच इथं 1चा डिनॉमिनेटर काही नाही, म्हणजे किती घ्यायचं 1. पहिला ह्या स्टेपला आणि नंतर मग इकडच्या स्टेपला. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 मल्टिप्लाय एक्स मायनस वाय टू 1 मल्टिप्लाय 1. सो 1 ने कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तेच येणार, म्हणजे हेच येणार एक्स मायनस वाय, आणि 1 इंटू 1 किती येणार 1. तर हे झालं आपलं फिफ्थ इक्वेशन. पहिल्यांदा फोर्थ इक्वेशनचं कॅल्क्युलेशन लिहा, नंतर फिफ्थ इक्वेशनचं, आणि मग ते लिहिल्यानंतर जो 4 आणि 5 आहे इक्वेशन यांची ऍडिशन करायची. इक्वेशन 4 प्लस इक्वेशन 5 अशी स्टेप लिहायची, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 1. सो एक्स प्लस एक्स केले काही नाही, म्हणजे कोइफिशियंट 1, 1 प्लस 1 किती येणार 2x,
प्लस वायला मायनस वाय कॅन्सल. सो 5 + 1 6. नाव 2 मल्टिप्लाय एक्सचा 2x म्हणजे काय 2 मल्टिप्लाय एक्स, तो इकडे येऊन डिवाइड होणार. सो 6 इज इक्वल टू सॉरी एक्स इज इक्वल टू मल्टिप्लाय 2चा काय होणार डिवाइड. सो एक्स इज इक्वल टू 2 3 जा 6, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 3 आली. ओके, नाव नेक्स्ट स्टेप, पुट एक्स इक्वल टू 3 इन कुठलाही एका या इक्वेशन मध्ये ठेवूया इन इक्वेशन 4. ओके, 4 मध्ये ठेवायचा. म्हणजे नेक्स्ट स्टेप पहिल्यांदा फोर्थ इक्वेशन लिहूया. काय फोर्थ इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 5. सो एक्स प्लस वाय इक्वल टू 5. त्यात एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची 3, म्हणजे 3 + वाय इक्वल टू 5. सो +3 इकडे येऊन काय होणार मायनस. सो वाय इज इक्वल टू 5 - 3. सो 5 - 3 किती येणार 2. ओके, देअरफॉर द सोल्युशन इज XY. सोल्युशन काय आहे XY. एक्सची व्हॅल्यू किती आली 3 आणि वायची व्हॅल्यू 2. और तुम्ही सिम्पली कसं लिहू शकता, और एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू 2 असं सुद्धा लिहू शकता. द सोल्युशन इज एक्सची व्हॅल्यू 3 वायची व्हॅल्यू 2. ओके, तर जसं जसं मी एक्सप्लेन करत गेलो तशा तशा स्टेप्स त्याच्यामध्ये राईट डाऊन करा. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल. नाव फोर्थ एक्झाम्पल 1/3x + y प्लस 1/3x - y इक्वल टू 3/4. हे त्यातलं फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड आहे 1/2 3x + y मायनस 1/2 3x - y इज इक्वल टू -1/8. तर याच्यामध्ये काय करायचं आपण, तर पहिल्या याच्यामध्ये 1/3x + y प्लस 1/3x - y इक्वल टू 3/4. ओके, तर हे इक्वेशन इथे आहे. तर हे झालं पहिलं. आणि दुसरं इक्वेशन जरासं आपण असं लिहूया 1/2 बाजूला लिहूया. तो 1 काय केलं आपण बाजूला घेतला आणि 2 1/2 बाजूला घेतला. तरी सुद्धा इथे वरती 1च राहील, कारण 1 × 1 1च येतं. त्यामुळे वरती काही नाही म्हणजे 1 राहणार आणि खाली 2 बाजूला काढला आपण 3x + y. हा झाला पहिला. त्याच्यानंतर मायनस याच्यात सुद्धा काय करायचं आपण 1/2 साईडला घ्यायचा आणि मग काय राहील 1/3x - y इक्वल टू -1/8. सो 1/3x + y आणि 1/3x - y. तर हे फॅक्टर आपण सेपरेट केले. मग काय व्हॅल्यू पुट करायची, पुट 1/3x + y इक्वल टू a आणि सेकंड पुट करायचं 1/3x - y इक्वल टू b. ओके, सो हे पुट करूया आपण. मग 1/3x + y याच्यासाठी काय पुट केलं आपण a प्लस याला 1/3x - y ला काय पुट केलं b इज इक्वल टू 3/4. सो हे आपलं मिळालं इक्वेशन. त्याच्यानंतर याला फर्स्ट इक्वेशन म्हणे. त्याच्यानंतर 1/2 हे आपण सेपरेट केलं. व्हॉट इज 1/3x + y, त्याची व्हॅल्यू काय पुट केली a मायनस 1/2 1/3x - y ची व्हॅल्यू काय पुट केली b इज इक्वल टू -1/8. याला इक्वेशन 2 म्हणूया. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये थोडंसं आपल्याला चेंजेस करावे लागतील, कारण फ्रॅक्शन मध्ये येते. सो मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 4. तर डिनॉमिनेटर मध्ये किती आहे 4. तर 4 न दोन्हीकडे मल्टिप्लाय करूया इक्वेशन 1च्या. इक्वेशन 2 आपण नंतर बघूया. तर 4 मल्टिप्लाय a प्लस 4 मल्टिप्लाय b, प्रत्येकाला 4 ने मल्टिप्लाय करायचं. 4 मल्टिप्लाय 3/4. सो 4 मल्टिप्लाय a येणार 4a प्लस 4 मल्टिप्लाय b 4b. 4 ला 4 कॅन्सल होईल, किती राहील 3. एक न्यूमरेटर मध्ये एक डिनॉमिनेटर मध्ये. सो कॅन्सल होईल आणि याला इक्वेशन नंबर 3. 1 आणि 2 ऑलरेडी दिलं, हे इक्वेशन 3. आता त्याच्यात समोर मल्टिप्लाय. आता हे तुम्ही पहिला हे कॅल्क्युलेशन करून त्याच्या खाली नोटबुक मध्ये हे लिहिलं तरी चालेल. मल्टिप्लाय इक्वेशन 2. सो डिनॉमिनेटर मध्ये सगळ्यात मोठा नंबर आहे 8 बाय नंबर 8. सो प्रत्येकाला 8 ने मल्टिप्लाय करायचं. 8 मल्टिप्लाय 1/2 a मायनस 8 मल्टिप्लाय 1/2 b 8 मल्टिप्लाय मायनस त्याचं साइन मायनस आहे. ओके, बाकी हे मल्टिप्लाय आहेत. एक न्यूमरेटर मध्ये एक डिनॉमिनेटर मध्ये. 8 ला 8 कॅन्सल. 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजे 4 1 जा 4 4 1 जा 4 4a मायनस 2 1 जा 2 2 4 जा 8 मायनस 4b
आणि मग इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधला 8 ला 8 कॅन्सल, फक्त किती राहिले -1. सो याला इक्वेशन नंबर 4 देऊया. मग आता इक्वेशन 3 आणि 4 झाल्यानंतर इथे बघा 4b प्लस आहे, इथे मायनस आहे. सो हे आपण कॅन्सल करू शकतो, फक्त दोन्हींची ऍडिशन घ्यायची. म्हणजे इक्वेशन 3 मध्ये कोण ऍड करायचं, इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. ओके, या दोन्हींची ऍडिशन घ्यायची. सो व्हॉट इज 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. तर इक्वेशन 3 आहे आणि इक्वेशन 4 काय आहे, 4a मायनस 4b इक्वल टू -1. सो ह्या दोन्हींची ऍडिशन घ्यायची. आता ऍडिशन घेतल्यानंतर 4 प्लस 4 किती येणार आहे, 8a. ओके, 4a प्लस 4a 8a प्लस 4b आणि मायनस 4b. सो हे एकमेकाला प्लस मायनस काय होतील, कॅन्सल. परत 3 मायनस 1, कारण साईन डिफरंट आहे, याचं प्लस आहे याचं मायनस आहे. सो 3 मायनस 1 किती येणार, 2. सो व्हॉट इज ए इज इक्वल टू 8a चं मिनिंग काय, 8 मल्टिप्लाय ए. तो इकडे येऊन काय होईल, डिवाइड. सो 2 अपॉन 8. सो व्हॉट इज ए, 2 1 जा 2, 2 4 जा 8. ओके, 2 1 जा 2, 2 4 जा 8. सो ए ची व्हॅल्यू किती आली आपली, 1 अपॉन 4. सो हा आपल्याला काय मिळाला, ए मिळाला. ए इज इक्वल टू व्हॉट, 1 अपॉन 4. आता ए 1 अपॉन 4 मिळाल्यानंतर आपल्याला जो बी आहे तो बी फाइंड करायचा आहे. पुट ए इक्वल टू 1 अपॉन 4. ओके, मी आता नेक्स्ट पार्ट इकडे राईट डाऊन करतो. ओके, तुम्ही नोटबुक मध्ये काय करा, याच्यानंतर पुढच्या स्टेप एकाखाली एक कंप्लीट करा. पुट ए इज इक्वल टू 1 अपॉन 4 इन इक्वेशन 3. सो इक्वेशन 3 आपल्याकडे आहे, ते परत एकदा राईट डाऊन करूया. 4a प्लस 4b इक्वल टू 3. सो 4a ची व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट केलं. ए ची व्हॅल्यू आपण किती फाइंड केली, तर 1 अपॉन 4 प्लस 4b इक्वल टू 3. ओके, सो 4 ला 4 होईल कॅन्सल. ए ची व्हॅल्यू किती टाकली, 1 अपॉन 4 इथे, आणि 4 ला 4 कॅन्सल झाला. राहिला किती, 1. 1 प्लस 4b इक्वल टू 3. सो व्हॉट इज नेक्स्ट स्टेप, प्लस 1 इकडे येऊन काय होणार, मायनस. सो 4b इक्वल टू 3 मायनस 1. व्हॉट इज 4b, 4b इक्वल टू 2. जसं की मी मगाशी सांगितलं, व्हॉट इज मिनिंग ऑफ 4b, 4 मल्टिप्लाय b. मल्टिप्लायचं काय होणार, डिवाइड. सो b इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 4. सो b इज इक्वल टू, सो याला सिम्प्लिफाय करूया. मल्टिप्लायचा काय झाला, डिवाइड, आणि 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे b किती आला आपला, 1 अपॉन 2. ओके, बी ची, ए ची व्हॅल्यू आली 1 अपॉन 4, तशी बी ची व्हॅल्यू किती आली, 1 अपॉन 2. आता नेक्स्ट स्टेप मध्ये हे दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, त्या परत एकदा राईट डाऊन करूया. ए किती मिळाला आपल्याला, 1 अपॉन 4, आणि बी मिळालेला आहे 1 अपॉन 2. आता नेक्स्ट स्टेप, आपण काय पुट केलं होतं बघा सुरुवातीला, बट आपण 1 अपॉन 3x प्लस वाय ला ए पुट केलं होतं एक्झाम्पलच्या सुरुवातीला, आणि 1 अपॉन 3x मायनस वाय ला काय पुट केलं होतं, बी. ओके, इनिशियली. मग आता ए ची आणि बी ची आलेल्या व्हॅल्यू त्यात पुट करूया. सॉरी, जस्ट अ मिनिट. 1 अपॉन 3x प्लस वाय इक्वल टू, ए ची व्हॅल्यू किती आहे, 1 अपॉन 4, आणि इकडं 3x मायनस वाय, बी ची व्हॅल्यू किती आहे, 1 अपॉन 2. पहिल्यांदा हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 1 मल्टिप्लाय 3x, ओके, ब्रॅकेट टाकूया, 3x प्लस वाय इक्वल टू, इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट इज 1 मल्टिप्लाय 4. सो 1 ने कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय करा तेच येणार, म्हणजे 3x प्लस वाय इक्वल टू 1 इंटू 4 किती येणार, 4. सो याला इक्वेशन नंबर 5. तसंच इकडे करूया आता या स्टेप. तर इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 मल्टिप्लाय 3x मायनस वाय, इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये इक्वल टू 1 मल्टिप्लाय 2. ओके, सो 1 न कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 3x मायनस वाय इक्वल टू 1 मल्टिप्लाय 2 किती येणार, 2, आणि याला द्यायचं इक्वेशन नंबर 6. आता इथे प्लस वाय, इथे मायनस वाय, सो दोन्हींची ऍडिशन करूया. इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6. ओके, सो इक्वेशन 5 किती आहे, 3x प्लस वाय इक्वल टू 4, आणि नेक्स्ट आहे 3x मायनस वाय इक्वल टू 2. ओके, तर या दोन्हींची ऍडिशन करायची इक्वेशनची. सो 3x प्लस 3x, 3 प्लस 3 किती येणार, 6, प्लस वायला मायनस वाय कॅन्सल, आणि 4 प्लस 2 किती येणार, 6.
सो मल्टिप्लायचं काय होईल, 6x चं मिनिंग काय, 6 मल्टिप्लाय एक्स. तो मल्टिप्लायचा काय होईल, डिवाइड. सो 6/6 किती येणार, 6 1 जा 6, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आपली, 1 आली. मल्टिप्लाय डिवाइड झाला, 6 1 जा 6, एक्स इज इक्वल टू 1. आता एक्स 1 मिळाल्यानंतर तो कुठल्या तरी एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट एक्स इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. ओके, इक्वेशन 5 मध्ये पुट करायचं. सो इक्वेशन 5 काय आहे, 3x प्लस वाय इक्वल टू 4. सो 3 इंटू एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 1 प्लस वाय इक्वल टू 4. सो 3 मल्टिप्लाय 1 किती येणार, 3 प्लस वाय इक्वल टू 4. सो व्हॉट इज वाय, प्लस 3 इकडे येऊन काय होणार, मायनस, म्हणजे 4 मायनस 3, दॅट इज वाय इज इक्वल टू व्हॉट, ओके 4 मायनस 3 इज 1. सो फायनली आपण काय लिहू शकतो, द सोल्युशन इज, ओके द सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू 1. किंवा दुसऱ्या मेथडने एक्स वाय, जे की आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे सोल्युशन, 1 1. ओके, तर सुद्धा लिहू शकता, एक्स वाय दॅट इज 1 1. तर हे त्याचं काय आहे, फायनल सोल्युशन. सो इथे आपला 1.4 जो आहे तो कम्प्लीट होतोय. त्यातले जे टोटल 4 एक्झाम्पल आहेत ते आपण सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 1.5 बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल 3, 27 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 31 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 85. आणि त्यातलं सेकंड इक्वेशन आहे 31 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 27 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 89. तर हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर याच्यामध्ये इक्वेशन आधी कसे लिहायचे बघा, 27 हा साईडला लिहायचा. तर 27 जर बाजूला लिहिला तर न्यूमरेटर किती राहील, 1, आणि अपॉन मध्ये एक्स मायनस 2, कारण 27 1 चा 27. सो 27 साईडला केलं की काही नाही, म्हणजे 1 लिहायचं. तसंच इथे 31 साईडला लिहिलं तर 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 85. ओके, आणि सेकंड जे आहे इक्वेशन हे, याच्यात 31 आपण साईडला लिहिलं तर 1 अपॉन फर्स्ट वन कोण आहे, एक्स मायनस 2 प्लस 27 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 89. हे दोन इक्वेशन फक्त त्याच्यातले जे न्यूमरेटर्सचे नंबर आहेत ते सेपरेट केले. आता व्हॅल्यू काय पुट करायची, पुट 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू ए. 1 अपॉन एक्स मायनस 2 ला ए पुट करायचा आणि 1 अपॉन वाय प्लस 3. ओके, सो त्याची व्हॅल्यू पुट करायची बी, ए एन बी. आता काय होणार बघा, फर्स्ट इक्वेशन मध्ये 27 इथे काय येणार, 27 ए प्लस इथे 31, त्याची व्हॅल्यू काय पुट केली आपण, बी. 31 बी इज इक्वल टू 85. सो दिस इज इक्वेशन फर्स्ट. आणि दुसऱ्यामध्ये पुट केल्यानंतर इथे जर आपण बघितलं तर 31 याची व्हॅल्यू काय, ए प्लस 27 बी इज इक्वल टू 89. सो दिस इज इक्वेशन 2. आता ह्याच्यामध्ये बघितलं, इथं ए चा कोइफिशियंट 27 आहे, इथं बी चा कोइफिशियंट 27 आहे, इथं बी चा 31 आहे, इथं ए चा 31 आहे. सो अशा वेळी ज्यावेळी कोइफिशियंट क्रॉस सेम असतील तर अशा वेळी एकदा सॉल्व्ह करण्यासाठी ऍडिशन करायचं, एकदा सबट्रॅक्शन. म्हणजे पहिल्यांदा इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. सो दोन्हींची ऍडिशन करायची, म्हणजे 27 ए प्लस 31 बी इज इक्वल टू 85. अँड सेकंड इक्वेशन आहे 31 ए प्लस 27 बी इज इक्वल टू 89. सो या दोन इक्वेशनचे ऍडिशन करायचे. सो 7 प्लस 1 8, 2 प्लस 3 5, ए प्लस 7 प्लस 1 8, 2 प्लस 3 5, बी 9 प्लस 5 14, कॅरी 1 8 प्लस 8 16 प्लस 1 17. आता इथे 58 ए आलेला आहे. सो डिवाइड बोथ साइड बाय 58. तर या स्टेपमध्ये काय करायचं, दोन्ही साईडला कितीने डिवाइड करायचं, 58. सो 58 ए अपॉन 58 प्लस 58 बी अपॉन 58, 174 डिवायडेड बाय 58. सो 58 ला 58 कॅन्सल होईल. सो फक्त राहील ए, 58 58 कॅन्सल, प्लस बी 58 1 जा. आता 58 मल्टिप्लाय जर तुम्ही रफली 3 करून बघितलं तर ते येणार आहे 174. म्हणजे 58 3 जा किती येणार, 174. सो ए प्लस बी इज इक्वल टू 3. अँड दिस इज इक्वेशन नंबर 3. आता याच्या नंतरच्या स्टेप तुम्ही एका खाली एक अशा सोडवायच्या आहेत. मी इथे लिहितोय.
इक्वेशन एकदा ऍडिशन केली, एकदा सबट्रॅक्शन. सो इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. सो इक्वेशन सेकंड काय आहे, 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. अँड फर्स्ट इक्वेशन आहे 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. सो हे मायनस करायचे एकमेकांमध्ये. आता मायनस केल्यानंतर इथे बघा, जे खाली जे इक्वेशन आहे त्याचे साईन बदलणार. आता याचं साईन इथे काही नाही, ते प्लस आहे. प्लसचं चेंज होऊन मायनस होणार. या प्लसचं सुद्धा मायनस, आणि इथे पण काही नाही म्हणजे प्लस आहे, ते चेंज होऊन काय होणार, मायनस. सो कसं करायचं बघा, 31 मायनस 27. 31 मधून 27 मायनस केलं किती होणार, 4, आणि त्याला ए जोडायचं कोइफिशियंट. आता पुढे जर आपण बघितलं तर असं आहे 27 ओके प्लस 27 आणि न्यू साईन काय आहे, मायनस 31. सो 31 साईन डिफरंट आहे, सबट्रॅक्शन करा. 31 मायनस 27 4 आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस, म्हणजे इथे किती येणार, -4 आणि कोइफिशियंट काय जोडायचं, बी. आणि 89 मायनस 85 म्हणजे किती येणार, 4. ओके, 89 मायनस 85 4. आता 4 सगळीकडे सेम आलेला आहे. डिवाइड बोथ साइड. ओके, इथे जे नंबर आहे त्यांना डिवाइड करायचं. डिवाइड बोथ साइड बाय 4. तर दोन्हीकडे काय करायचं, 4 ने डिवाइड करायचं. सो 4a अपॉन 4, 4b अपॉन 4 अँड 4 अपॉन 4. तो 4 ला 4 कॅन्सल होईल, ए राहील. 4 ला 4 कॅन्सल, ए मायनस बी, आणि 4 1 जा 4 म्हणजे 1 येणार. सो 4 ला 4 ने डिवाइड केलं, 4 1 जा 4. सो ए मायनस बी इज इक्वल टू वॉट, 1. आता 3 आणि 4 ए आणि बी साठी सॉल्व्ह करणं आता सोपं आहे. इथे प्लस बी आहे, इथे मायनस बी आहे. इक्वेशनचे ऍडिशन करूया. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. सो ए प्लस बी इक्वल टू 3, ए मायनस बी इक्वल टू 1. या दोन्हींचे ऍडिशन करायचे. सो ए प्लस ए काही नाही म्हणजे कोइफिशियंट 1 घ्या. 1 प्लस 1 किती येणार, 2a प्लस बी मायनस बी कॅन्सल होईल. 3 प्लस 1 किती येणार आहे, 4. सो ए इज इक्वल टू व्हॉट इज 2a, 2 मल्टिप्लाय ए. सो मल्टिप्लायचं काय होईल, डिवाइड. सो 4 डिवायडेड बाय 2. सो 2 2 जा 4. सो ए इक्वल टू किती येणार, 2. तर ए इक्वल टू 2 आल्यानंतर याच्या पुढची स्टेप तुम्ही एका खाली एक लिहा. पुट ए इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. सो 3 मध्ये पुट करूया आपण. 3 काय आहे, ए प्लस बी इक्वल टू 3. सो ए प्लस बी इक्वल टू 3. सो ए ची व्हॅल्यू किती आहे, 2 प्लस बी इक्वल टू 3. सो प्लस 2 इकडे येऊन काय होईल, मायनस. सो व्हॉट इज बी, 3 मायनस 2. सो बी ची व्हॅल्यू किती येणार, 1. थोडक्यात ए ची व्हॅल्यू किती आली, 2, आणि बी ची व्हॅल्यू किती आली, 1. आता नेक्स्ट स्टेप. सो इथे ए इक्वल टू लिहूया 2 आणि बी इक्वल टू 1. सो या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाले. ओके, आता त्याच्यानंतर बट आपण स्टार्टिंगला काय व्हॅल्यू पुट केली होती बघा, बट 1 अपॉन एक्स मायनस 2 ला आपण काय पुट केलं होतं, ए, आणि 1 अपॉन वाय प्लस 3 ला आपण काय पुट केलं होतं, बी. सो 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आली आहे, 2, आणि 1 अपॉन वाय प्लस 3 इक्वल टू बी. बी ची व्हॅल्यू किती आली आहे, 1. आता यांचे डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे किती घ्या, 1 घ्या. पहिला इकडची साईड आपण सोडूया, म्हणजे इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू एक्स मायनस 2 आणि इकडं 1 इंटू 1 क्रॉस एक्स मायनस 2 ला किंवा 2 मल्टिप्लाय एक्स मायनस 2 हे पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर 1 इंटू 1. तो 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. 2 इंटू एक्स 2x, परत मध्ये मायनस आहे, 2 2 जा 4 आणि 1 मल्टिप्लाय 1 किती येणार, 1. तो -4 इकडे येऊन काय होईल, प्लस. सो 1 प्लस 4, तो 2x इज इक्वल टू 5. तो 2 मल्टिप्लाय एक्स, मल्टिप्लायचा काय होईल, डिवाइड. सो 5 डिवायडेड बाय 2. ओके, मल्टिप्लायचा काय झालं, एक्स इज इक्वल टू 5 अपॉन 2. मल्टिप्लायचा काय झालं, डिवाइड झाला. 2x म्हणजे 2 मल्टिप्लाय एक्स आहे तो डिवाइड. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5 अपॉन 2. तसं आता इकडे वाय साठी सॉल्व्ह करूया. तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय वाय प्लस 3, 1 इंटू 1. सो 1 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार, तेच आन्सर येणार, म्हणजे वाय प्लस 3 आणि 1 इंटू 1 1. सो प्लस 3 इकडे येऊन काय होणार, -3. ओके, 1 -3. आता इथे बघा, 1चं साईन काही नाही म्हणजे प्लस, याचं मायनस. साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. 3 - 1 किती येणार, 2.
आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. सो एक्स इज इक्वल टू 5/2 अँड वाय इज इक्वल टू -2. म्हणजे कसं लिहिणार फायनल? द सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू 5/2 अँड वाय इज इक्वल टू वॉट? -2. तर हे दोन्ही त्याचे आन्सर असणार आहेत. किंवा अशा पद्धतीने पण लिहू शकता ऑर एक्स वाय 5/2 अँड वाय -2. ओके. तर हे एक्झाम्पल नंबर आपलं 3rd झालं. आता 4th वन बघू.